नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हिंदू ताबूत बनवतात, उचलण्याचा मानही देशपांडे कुलकर्णींना. कडेगावच्या मोहरमची खास गोष्ट. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरमला 150 वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी उंच उंच ताबूतांच्या भेटीचा अनोखा मिलाप पाहण्यासाठी आज शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोहरम हा मुस्लिम धर्मियांचा एक पवित्र सण मानला जातो. कडेगाव येथील मोहरम सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानला आहे. कडेगाव येथे मोहरमची 150 वर्षापासूनची परंपरा आहे. शहरात 200 ते 250 फूट उंचीचे बांबूपासून ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे आणि पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात. ताबूत बांधताना चिकणमाती म्हणजे सूत लपेटून ताबूतांचे मजले एकमेकांवर बसवले जातात आणि ते करताना यामध्ये कुठेही गाठ दिली जात नाही. ते ताबूत बांधकामाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एक ताबूत उचलण्यासाठी 300 ते 400 लोक लागतात. गावातून सवादे मिरवणूक काढल्यानंतर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ताबूत येतात. या ठिकाणी भेटीचा सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी येतात. डोळ्यांचे पारणे फेडणारे या नेत्रदीपक सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून लोकांना आनंद झाला होता. मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या. ताबूत उचलण्याचा मानही देशपांडे कुलकर्णी यांना असतो. कडेगावच्या राष्ट्रीय एकात्मतेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू लोक मुस्लिम सण साजरे करतात, तर मुस्लिम समाज हिंदूंचे सारे सण साजरे करतात. कडेगावमधील 14 ताबूतांपैकी निम्मे ताबूत हिंदू बांधव बसवतात. हिंदूंचे ताबूत 7 तर मुस्लिम बांधवांचे 7 ताबूत असतात. ताबूत प्रथम उचलण्याचा मान देशपांडे, कुलकर्णी, शेटे, वाळिंबे, सुतार, देशमुख यांना आहे, तर हिंदूंच्या दसऱ्यावेळी आप्तपूजनाचा मान तसेच होळी पेटवण्याचा मान मुस्लिम बांधवांना आहे. ही परंपरा गेली 150 वर्ष नियमितपणे जोपासली जात आहे.